बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय स्टडी करायचं आहे बघा, टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. आणि हा कन्सेप्ट स्टडी करत असताना आपण इन्फ्लोरसन्सचे मेन दोन ऑलरेडी टाइप स्टडी केले की रेसिमोज आणि सायमोज. जस्ट त्यांची माहिती सांगितली मी तुम्हाला. आता डिटेलमध्ये आपल्याला पहिल्यांदा चार्ट समजून घेऊया. इन्फ्लोरसन्सचे तीन प्रकार आहेत, रेसिमोज, स्पेशल टाइप आणि सायमोज. आपण दोनची डिटेल पाहिली, रेसिमोज आणि सायमोज बद्दल. आता सगळे यांचे टाइप्स जे आहेत त्यांच्याबद्दल डिटेल्स आपल्याला प्रत्येक टाइप, हा सिंपल रेसिम, याचे सगळ्यांचे स्पेशल टाइप स्टडी करायचे आहेत. रेसिमोज, स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स आणि सायमोज असे तीन मेन इन्फ्लोरसन्सचे प्रकार आहेत. आता रेसिमोज इन्फ्लोरसन्स मध्ये सिंपल रेसिम, कंपाउंड रेसिम, स्पाइक, स्पाइकलेट्स, कॅटकिन, स्पॅडिक्स, कोरिंब, अंबेल, कंपाउंड अंबेल, हेड किंवा कॅपिच्युलम, हे जे आहेत, नंबर 1 सिंपल रेसिम, नंबर 2 कंपाउंड रेसिम, नंबर 3 स्पॅडिक्स, नंबर 4 स्पाइकलेट्स, नंबर 5 कॅटकिन आणि नंबर 6 इथं स्पाइक आहे, हा स्पॅडिक्स. नंबर 7 कोरिंब, हा अंबेल, हा कंपाउंड अंबेल आणि हा कॅपिच्युलम. असे हे 10 प्रकार रेसिमोज इन्फ्लोरसन्सचे आहेत. स्पेशल टाइपचे 3 आहेत, हायपॅन्थोडियम, सियाथियम आणि वर्टिसेल स्टार. हायपॅन्थोडियम, सियाथियम आणि वर्टिसेल स्टार हे स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरसन्सचे आहेत. सायमोजचे मोनोकेशियल साइम, डायकेशियल साइम आणि पॉलिकेशियल साइम, हे 3 प्रकार सायमोज इन्फ्लोरसन्सचे आहेत. आता आपण प्रत्येक टाइप बद्दल, म्हणजे पहिल्यांदा रेसिमोज मध्ये सिंपल रेसिम बद्दल स्टडी करायचं, मग कंपाउंड रेसिम, मग स्पाइक, मग स्पाइकलेट्स, असा प्रत्येकाबद्दल डिटेल स्टडी करूया. त्यामुळे पहिला टाइप जाऊया, सिंपल रेसिम हा प्रकार पाहूया. रेसिमोज इन्फ्लोरसन्स मध्ये सिंपल रेसिम, यामध्ये कसं असतं बघा, इन दिस टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स, या प्रकारच्या इन्फ्लोरसन्स मध्ये पेडन्कल और फ्लोरल एक्सिस, फ्लोरल ऍक्सिसला आणखीन एका शब्दामध्ये पेडन्कल असं म्हणतात, इज इलॉंगेटेड and flowers are pedicellate. फ्लावर्स आर पेडिसिलेट. बघायचा अर्थ, आता ही जी फुलाची ऍक्सिस आहे अशी लांब असते, फुलाची ऍक्सिस लांब असते. या लांब फुलाच्या ऍक्सिस वरती फुलं जी आहेत अशी स्टॉकड असतात. फुलाला स्टॉक असणे याला म्हणतोय आपण पेडिसेल. फुलाच्या स्टॉकला पेडिसेल असं म्हणतात. आणि पेडिसेल असलेल्या फ्लावरला पेडिसिलेट फ्लावर असं म्हणतात. हे ओल्ड फ्लावर आहेत आणि यंग फ्लावर आहेत बघा वरती, अशी ही यंग आहेत. आता इथे काय म्हणायचं आहे मला, म्हणजे मेन ऍक्सिस जे आहे, हे जे पेडन्कल आहे, पेडन्कल म्हणजे कुठला ऍक्सिस, फुलाचा ऍक्सिस, फ्लोरल ऍक्सिस. फ्लोरल ऍक्सिस जे असतं ते इलॉंगेटेड असतं आणि फुलाला हा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला म्हणतात पेडिसेल. फुलाला जर स्टॉक असेल तर त्याला पेडिसेल म्हणतात आणि पेडिसेल असलेल्या फुलांना पेडिसिलेट फ्लावर्स असं म्हणतात. फुलाचा ऍक्सिस पेडन्कल हा लॉंग आहे आणि त्याच्यावरती त्या फुलातला हे जे फ्लावर आहे त्याला असा स्टॉक आहे. म्हणजे स्टॉक आहे म्हणजे काय आहे, पेडिसेल आहे. फ्लावर्स आर पेडिसिलेट, फ्लावर जे आहेत ते पेडिसिलेट आहेत.
अशा रेसिमला सिंपल रेसिम असं म्हणतात. सिंपल रेसिम जे आहे ते कुठं असतं, मुळ्याच्या झाडामध्ये मुळा जो आहे त्याच्यामध्ये सिंपल रेशीम असतं. मोहरी मस्टर्ड मध्ये जे आहे ते सिंपल रेशीम असतं बघा. म्हणजे आता समजा मला हे नेमकं म्हणायचं आहे का बघा, ही ओल्ड फुलं, ही ओल्ड फुलं इथे असतात अशी यंग कंडिशन, कळी कंडिशन मध्ये फुलं असतात. फुलाच्या ऍक्सिसला काय म्हणतात, पेडन्कल. पेडन्कल कसा असा लांब आहे. इन दिस टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स फ्लोरल ऍक्सिस किंवा पेडन्कल. पेडन्कल म्हणजे फुलाच्या ऍक्सिसला पेडन्कल असं म्हणतात. पेडन्कल लांब असतो आणि त्याच्यावर असलेली फुलं जी असतात त्याची पेडिसिलेट असतात. पेडिसिलेट म्हणजे काय, ह्या फुलाच्या डेटाला, फुलाच्या स्टॉकला पेडिसेल असं म्हणतात. आता समजा हा फ्लावर आहे, या फुलाच्या डेटला, फुलाच्या स्टॉकला काय म्हटलं जातं रे, पेडिसेल असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक फुलाला या ठिकाणी पेडिसेल आहे. फुलाच्या स्टॉकला, स्टॉक ऑफ दी फ्लावर, याला पेडिसेल असं म्हणतोय आपण. समजा एक जास्वंदचं फुल आहे, तर असा एक त्याच्यावर असा डेट येतो बघा फुलाला. मग फुलाच्या असा कॅलिक्स येतो, त्यानंतर असा करोला येतो फुलामध्ये. हे जे स्टॉक आहे ना, फुलाच्या स्टॉकला म्हटलं जातं पेडिसेल असं म्हणतात. फुलाच्या डेटला पेडिसेल. आता पानाच्या डेटला कसं पेटिओल म्हणतात ना, पानामध्ये जसं पेटिओल असतो तसं फुलाच्या डेटला म्हणतात पेडिसेल. इथं सगळ्या फुलाला पेडिसेल आहे बघा, म्हणून फुलाचा ऍक्सिस हा लॉंग आहे आणि फुलं ही पेडिसिलेट आहेत, पेडिसिलेट आहेत. आता कंपाऊंड रेसिम किंवा त्याला म्हटलं जातं पॅनिकल. इथं कसं असतं पहा, हा ब्रँचिंग असतं, त्याच्यावरती असे ब्रँचिंग असतं, ब्रँच असतात असे, आणि त्या ब्रँचच्या वरती ओल्ड फुलं खाली असतात, यंग फुलं वरती असतात. त्याला ब्रँच्ड रेसिम असं म्हणतात. ब्रँच्ड किंवा कंपाऊंड रेसिम असं म्हणतात. आता हे झालं मेन ऍक्सिस. हे जे ह्याला म्हणतात आपण फुलाची ब्रँच, फुलाची ऍक्सिस म्हणजे फ्लोरल ऍक्सिस, पेडन्कल किंवा याला कुठला ऍक्सिस म्हणायचं, फ्लोरल ऍक्सिस. फ्लोरल ऍक्सिस पासून त्याची काय येतात, ब्रँच येते, लक्षात घ्या, अशी ब्रँच येते. आणि मग त्या ब्रँच वरती अशी फुलं येतात, ही फुलं, आणि त्या फुलाला असा पेडिसेल असतो. प्रत्येक फुलाला पेडिसेल आहे. फुलाचा असा स्टॉक आहे ना, त्या स्टॉकला पेडिसेल असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय बघाय कंपाऊंड रेसिम म्हणजे, when peduncle is branched, peduncle is branched and each branch produces pedicelated flowers. Pedicelated flowers and are arranged in acropetal order. For example, गुलमोहर आणि नीम.
आता बघा इकडे, ही जी फुलाची ऍक्सिस आहे त्याला म्हणतो आपण पेडन्कल. पेडन्कल पासून अशा फांद्या येतात, अशा ह्या फांद्या आहेत आणि त्या फांद्यांच्या वरती ही फुलं असतात आणि त्या फुलाला काय असतो, फुलाला प्रत्येक फुलाला असा स्टॉक असतो, त्याला म्हणतात पेडिसेल. प्रत्येक फुलाला असा स्टॉक असतो, त्याला पेडिसेल असं म्हणतात. म्हणजे फांद्यांच्या वरती पेडिसेल असलेले फ्लावर्स. बघा हे पेडिसेल असलेला फ्लावर आहे, हा पेडिसेल असलेला फ्लावर आहे, हा पेडिसेल असलेला फ्लावर आहे. प्रत्येक फुलाला असा पेडिसेल आहे. पेडिसेल म्हणजे फुलाचा डेट, फुलाचा स्टॉक, फुलाच्या स्टॉकला पेडिसेल. फांद्यांच्या वरती पेडिसेल असलेले फ्लावर्स कशा अरेंज असतात, अॅक्रोपेटल. अॅक्रोपेटल म्हणजे ओल्ड फुलं बेसला आणि यंग फुलं अपेक्सला. आता ही फांदी घ्या, या फांद्यावरती बघा ओल्ड फुलं जी आहेत तशी तळाला आहेत आणि यंग फुलं जी आहेत तशी अपेक्सला आहेत. या फांदीवरती घ्या, ओल्ड फुलं जी आहेत तशी तळाला आहेत आणि यंग फुलं जी आहेत ती अशी अपेक्सला आहेत. या फांदीवरती घ्या, ओल्ड फुलं तळाला आहेत आणि यंग फुलं जी आहेत ती अशी अपेक्सला आहेत. म्हणजे फुलं ही कशी अरेंज आहेत, अॅक्रोपेटल ऑर्डर मध्ये अरेंज आहेत. अॅक्रोपेटल ऑर्डर. ओल्ड फुलं बेसला, यंग फुलं अपेक्सला. आणि फांद्या कशा आहेत ह्या, ही मेन ऍक्सिस पेडन्कल किंवा फ्लोरल ऍक्सिस, त्याला फांद्या येतात, ब्रँच येतात आणि त्या फांद्यांच्या वरती ओल्ड फुलं तळाला आणि यंग फुलं अपेक्सला. म्हणजे कसे अरेंज असतात, अॅक्रोपेटल ऑर्डर मध्ये अरेंज असतात आणि प्रत्येक फुलाला काय असतं तर पेडिसेल असतात. बघा इथं व्हेन पेडन्कल, पेडन्कल म्हणजे फ्लोरल ऍक्सिस, इज ब्रांच म्हणजे फांद्या असतात त्याला. प्रत्येक ब्रँच, ईच ब्रँच प्रोड्युसेस, प्रत्येक ब्रँच वरती पेडिसेल असलेली फुलं म्हणजे फुलाला डेट असलेलं. आता हा फुल आहे त्याला असा डेट आहे, हा फुल आहे त्याला डेट आहे. म्हणजे पेडिसेल असलेले फ्लावर्स अॅक्रोपेटलला अरेंज असतात. अॅक्रोपेटलला अॅक्रोपेटल अरेंजमेंट म्हणजे ओल्ड फुलं तळाला आणि यंग फुलं अपेक्सला. आता ही जी फुलं आहेत ती यंग आहेत आणि हे जे फुलं आहे ते कसं आहे, ओल्ड आहे. यंग फुलं अपेक्सला आणि ओल्ड फुलं बेसला. अशा ना म्हणतो आपण कंपाऊंड रेसिन किंवा पॅनिकल. गुलमोहर आणि नीम प्लांटमध्ये अशा प्रकारचा इन्फ्लोरेसन्स असतो, त्याला कंपाऊंड रेसिन किंवा पॅनिकल म्हणतात. आता नेक्स्ट टाइप बघा, स्पाइक. स्पाइक म्हणून इन्फ्लोरेसन्स. इथं पण कसं असतं बघा, peduncle is elongated, peduncle is elongated, peduncle is elongated, and but flowers are sessile. फुलं जी आहेत ती सेसाईल असतात. म्हणजे काय बघूया आपण, म्हणजे सेसाईलचा अर्थ फ्लावर विदाउट पेडिसेल, म्हणजे फुलाला पेडिसेल नसतं. बघा इकडे आता हा फुलाचा ऍक्सिस आहे, म्हणजे कुठला ऍक्सिस झाला हा, फुलाच्या ऍक्सिसला म्हणतात पेडन्कल किंवा फ्लोरल ऍक्सिस. हे पेडन्कल किंवा हा फ्लोरल ऍक्सिस जो असतो, त्या पेडन्कल किंवा फ्लोरल ऍक्सिस वरती कशी फुलं येतात बघा, सेसाईल फुलं येतात. सेसाईल हा पेडन्कल इलॉंगेटेड असतो आणि त्याच्यावरती अशी सेसाईल फुलं येतात. पेडन्कल कसा आहे हा, इलॉंगेटेड म्हणजे लांब आहे, असा लांब झालाय फुलाचा ऍक्सिस आणि त्याच्यावरती अशी सेसाईल फुलं येतात. म्हणजे ही ओल्ड फुलं झाली खाली तळाला, ओल्ड फुलं, आणि वरती वरती कसं जाल तसं यंग फुलं असतात.
आता समजा हा फ्लावर आहे. आता इथं फ्लावर डायरेक्टली ह्याला असा अटॅच झालाय बघा. कशाला? या फुलाच्या ऍक्सिसला अटॅच झाला. फुलाला स्टॉक नाही आहे. आता रियालिटीमध्ये जर ऑब्झर्व करायचं तर असं फुल असतं बघा खाली. या फुलाला असं देठच नाही आहे. फुलं डायरेक्टली अशी या ऍक्सिसला अटॅच आहेत. म्हणजे फुलाला काय नाही आहे? फुलाला नाही आहे पेडिसेल. पेडिसेल म्हणजे आता समजा हे फ्लावर आहे, तर ह्या फ्लावरच्या डेटला आपण पेडिसेल म्हणतोय ना. आता इथं बघा ना, कुठल्या फुलाला पेडिसेलच नाही आहे. पेडिसेल नाही आहे. डायरेक्ट फुलं ह्या पेडन्कल किंवा फ्लोरल ऍक्सिस वरती आहेत. मग अशा फुलांना म्हणतो आपण सेसाइल फ्लावर्स. फ्लावर्स आर सेसाइल. सेसाइल म्हणजे फ्लावर विदाउट पेडिसेल. म्हणजे आता समजा हा फ्लावर आहे, त्याच्या डेटला काय म्हणतो आपण? पेडिसेल. अशा हा भागाला म्हणतो पेडिसेल. तसा भाग इथं नाहीच आहे ना. पेडिसेल नाही आहे इथं. डायरेक्ट फुलं ह्याला अटॅच आहेत पेडन्कलला किंवा फ्लोरल ऍक्सिसला. फ्लोरल ऍक्सिसला डायरेक्ट फुलं अटॅच आहेत म्हणून फ्लावर कसा आहे? सेसाइल. म्हणजे इथं देखील कसं आहे बघा, पेडन्कल म्हणजे फुलाचा ऍक्सिस असा लांब आहे आणि त्याला फुलं डायरेक्टली याला अटॅच आहेत पेडन्कलला. त्याला म्हणतोय स्पाइक इन्फ्लोरेसन्स. आणि जी फुलं विदाउट स्टॉक म्हणजे पेडिसेल नसणारी फुलं सेसाइल फ्लावर्स असं म्हणतोय. स्पाइक इन्फ्लोरेसन्स त्या ठिकाणी म्हणतोय आपण त्याला. आणि स्पाइक इन्फ्लोरेसन्सला एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे अखरॅन्थस प्लांट. अखरॅन्थस प्लांट. अखरॅन्थस मध्ये स्पाइक इन्फ्लोरेसन्स असतं. काय परत एकदा सांगतो बघा. स्पाइक इन्फ्लोरेसन्स, फुलाचा ऍक्सिस लांब आहे म्हणजे पेडन्कल लांब आहे. त्याच्यावर जी फुलं आहेत त्या फुलाला काय नाही आहे? पेडिसेल नाही आहे. आता हे एक नॉर्मल फुल आहे. त्या नॉर्मल फुलाच्या स्टॉकला काय म्हणतोय आपण? पेडिसेल. असा पेडिसेल या फुलामध्ये आहे का? नाही. हे फुलं बघा डायरेक्टली ह्या फुलाच्या ऍक्सिसला अटॅच आहे. याला म्हणतोय आपण स्पाइक इन्फ्लोरेसन्स. स्पाइक इन्फ्लोरेसन्स मध्ये फुलं कशी आहेत? सेसाइल. आता बघा, ज्या फुलाला पेडिसेल असतं म्हणजे फुलाला स्टॉक असला तर त्या फुलाला म्हटलं जातं पेडिसिलेट फ्लावर असं म्हणतात. पेडिसिलेट फ्लावर म्हणजे काय? फ्लावर विथ पेडिसेल. पेडिसेल म्हणजे स्टॉक. आणि फ्लावर विदाउट पेडिसेल म्हणजे ज्या फुलामध्ये पेडिसेल नाही. समजा आता एक फ्लावर आहे, त्या फ्लावरला असं पेडिसेलच नाही, नुसतं जसं फुल आहे, फ्लावरच आहे फक्त, तर त्याला म्हटलं जातं सेसाइल फ्लावर. मग इथं जे आहेत सेसाइल फ्लावर आहेत म्हणजे फ्लावरला काय नाही या ठिकाणी, हा भाग नाही आहे, पेडिसेल नाही. पेडिसेल नसला तर त्या फुलाला सेसाइल म्हणतात आणि पेडिसेल असला तर त्याला पेडिसेलेट. आता ह्या फुलाला पेडिसेल आहे म्हणून पेडिसेलेट झाला. इथे याला फ्लावरला पेडिसेल नाही आहे म्हणजे हा स्टॉक नाही आहे, तो सेसाइल फ्लावर झाला. आता स्पाइक इन्फ्लोरेसन्स मध्ये सगळी फ्लावर सेसाइल असतात. इथं ओल्ड फुलं तळाला आणि यंग फुलं अपेक्सला असतात. आता नेक्स्ट इन्फ्लोरेसन्स आहे बघा स्पाइकलेट म्हणून. ग्रास फॅमिली ग्रामिने, गवताच्या फॅमिलीमध्ये असा स्पाइकलेट इन्फ्लोरेसन्स असतो. म्हणजे इथं जे आहे ना, हे पेडन्कल जे आहे, म्हणजे पेडन्कल म्हणजे फुलाचा ऍक्सिस. पेडन्कल म्हणजे कुठला ऍक्सिस म्हणायचा रे? फ्लोरल ऍक्सिस. हा जो फ्लोरल ऍक्सिस आहे त्याच्यावरती काय येतात? परत ब्रँच येतात. ब्रँच येतं. हे पेडन्कल इज ब्रँच. हे पेडन्कल जे आहे ते ब्रँचड असतं आणि प्रत्येक ब्रँचवरती, या ब्रँचवरती, या ब्रँचवरती, या ब्रँचवरती, या ब्रँचवरती स्पाइक सारखा इन्फ्लोरेसन्स असतो. स्पाइक लाईक इन्फ्लोरेसन्स. आणि ईच ब्रँच प्रोड्यूस सेसाइल फ्लावर्स. प्रत्येक ब्रँचवरती सेसाइल फ्लावर्स असतात. म्हणजे कसं, आता मी ही एक फांदी घेतली,
आता या फांदीवरती सेसाईल फ्लावर म्हणजे काय, फ्लावरला स्टॉक नसतो, फ्लावर विदाउट स्टॉक असतं. स्पाइक आणि स्पाइकलेट मध्ये फरक काय, स्पाइक मध्ये कसं आहे की डायरेक्टली ह्या ब्रँच वरती फुलं असतात, मेन ब्रँच वरती फुलं असतात. आता म्हणजे पेडन्कल वरती फुलं असतात स्पाइक मध्ये, सेसाईल फ्लावर असतात म्हणजे फ्लावर विदाउट स्टॉक. हिथं कसं आहे, या फ्लावरला ब्रँच आहे आणि त्या ब्रँच वरती असे सेसाईल फ्लावर आहेत. तुम्हाला सांगितलं मी सेसाईल फ्लावर म्हणजे काय, फ्लावरला पेडिसेल नसतो. पेडन्कल ब्रांचड आहे आणि ब्रँच वरती सेसाईल फ्लावर अॅक्रोपेटल अरेंजमेंट मध्ये आहे, ओल्डर ऍट द बेस, यंगर ऍट द अपेक्स, हाय फ्लावर. आणि फ्लावरला स्टॉक नाही, फ्लावर विदाउट पेडिसेल म्हणजे कसे फ्लावर आहे, सेसाईल फ्लावर. म्हणजे म्हटले बघा स्पाइकलेट म्हणजे व्हेन पेडन्कल इज ब्रांच, पेडन्कल म्हणजे फ्लोरल ऍक्सिस, त्याच्यावरती ब्रँच असतात, ब्रँचेस वरती स्पाइक इन्फ्लोरसन्स आहे. मगाशी मी सांगितलं स्पाइक म्हणजे कशी फ्लावर, सेसाईल फ्लावर या ब्रँचला अटॅच असतात. अशा पूर्ण ब्रँचड स्पाइकला म्हणतात स्पाइकलेट. ग्रामिने, ग्रास फॅमिलीमध्ये अशी प्लांट्स असतात. परत रिपीट करतो बघा, स्पाइकलेट म्हणजे काय, फुलाचा ऍक्सिस म्हणजे पेडन्कल, त्याला फ्लोरल ऍक्सिस म्हणतात. तो कसा आहे, ब्रँच, तो काय प्रोडक्शन केलाय, फांद्या प्रोडक्शन केलाय, ब्रँच प्रोडक्शन. आणि फांद्यांच्या वरती, ब्रँचेस वरती कसे फ्लावर आहे, सेसाईल फ्लावर. आता या ब्रँच वरती हे एक सेसाईल फ्लावर आहे, इथं असं सेसाईल फ्लावर अरेंज आहे, इथं याच्यावरती सेसाईल फ्लावर, इथं सेसाईल फ्लावर अरेंज आहे, इथं परत असे सेसाईल फ्लावर अरेंज आहे. सेसाईल फ्लावर म्हणजे काय, फ्लावर विदाउट स्टॉक. विदाउट पेडिसेल, पेडिसेल म्हणजे फुलाचा स्टॉक. सेसाईल फ्लावर मीन्स विदाउट पेडिसेल फ्लावर, डायरेक्टली या फांद्यांच्या वरती अटॅच असतो, त्याला स्पाइकलेट इन्फ्लोरसन्स. ग्रामिने, गवताची जी फॅमिली असते, गवत म्हणतोय ना आपण, गवत, हराळा, त्याची जी फॅमिली आहे त्याला ग्रामिने फॅमिली किंवा पोएसी फॅमिलीमध्ये स्पाइकलेट इन्फ्लोरसन्स असतं. आता इकडे बघा, कॅटकिन इन्फ्लोरसन्स किंवा अमेंटम म्हणजे काय. हा जो फुलाचा ऍक्सिस आहे पेडन्कल, हा पेडन्कल आहे ना, म्हणजेच कुठला ऍक्सिस, फ्लोरल ऍक्सिस, ज्याच्यावर फुलं येतात ते, तो थिन असतो, लॉंग असतो आणि वीक असतो. त्याच्यावरती अशी सेसाईल फ्लावर्स येतात, हा सेसाईल फ्लावर, ओल्ड ऍट द बेस, यंगर ऍट द अपेक्स. यंगर फुलं असतात अपेक्सला आणि ओल्ड बेसला असतात. त्या फुलाचा ऍक्सिस म्हणजे फ्लोरल ऍक्सिस पेडन्कल हा वीक, थिन आणि लॉंग असतो, त्याच्यावरती अशी सेसाईल फ्लावर्स येतात. आणि हे फ्लावर युनिसेक्शुअल आहेत. युनिसेक्शुअल म्हणजे काय, त्यात एकच सेक्स ऑर्गन असतं, मेल सेक्स ऑर्गन किंवा फिमेल सेक्स ऑर्गन असे एकच. आता पुढच्या फ्लावर स्टडी करताना तुम्हाला लक्षात येईल युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय. युनिसेक्शुअल म्हणजे त्यात एकच सेक्स ऑर्गन फ्लावर मध्ये प्रेझेंट असणं युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. फ्लावर स्टडी करताना हे पॉइंट लक्षात येईल. आता फक्त लक्षात ठेवायचं की हा फुलाचा ऍक्सिस म्हणजे पेडन्कल जो आहे तो वीक आहे, असं स्वतः स्टँड होऊ शकत नाही, तो वीक असतो आणि त्याच्यावरती सेसाईल फ्लावर्स येतात, म्हणजे फ्लावरला स्टॉक नसतं, फ्लावर विदाउट पेडिसेल, सेसाईल फ्लावर. आता हा या इन्फ्लोरसन्सचा हा बेस झाला, बेसला ओल्ड फुलं आणि यंगला अपेक्स फुलं, अपेक्सला यंग फुलं असतात. हा बेस झाला, बेसला ओल्ड फुलं आणि अपेक्सला यंग फुलं असतात. ही यंग फुलं आहेत बघा, ही फुलं. फुलाला काय नाही आहे, स्टॉक नाही आहे, पेडिसेल नाही आहे, फ्लावर कशी आहे, सेसाईल आहे. याला चुरचूर बोंडा म्हणतोय बघा आपण, जे आपण लहानपणी बघा शाळेमध्ये असं चुरचूर बोंडा टाकून खेळायचो पहा, तिथे ते असं टाकला की त्याला जाऊन दुसऱ्याला चिटकतं ते आणि त्याच्यामुळे खास सुटते. तो जो इन्फ्लोरसन्स असतो ना त्याला म्हणतो आपण कॅटकिन इन्फ्लोरसन्स. कॅटकिन म्हणजे मांजराच्या सेफ्टी सारखा हा इन्फ्लोरसन्स दिसतो, मांजराच्या सेफ्टी सारखा. मांजराची जी शेपूट असते ना भरीव,
मांजराची जशी शेपूट असते बघा अशी, जो मांजर आहे आता समजा ह्या मांजराची अशी शेपूट आहे,